नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नल से जल या योजनेअंतर्गत लागणार औरंगाबादकरांच्या नळाला मीटर. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची घोषणा. औरंगाबादेत घाटी रुग्णालयासमोरील फुटपाथवर नशेखोरांकडून दोघांची निर्घृण हत्या. पोलिसांकडून काही तासातच आरोपीला अटक. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक. सत्तार यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्या निवासाची तोडफोड. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली नल से जल अर्थात 24 तास पाणी पुरवठा या अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत स्मार्ट सिटी मुख्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. भविष्यात शहरवासियांना मुबलक पाणी मिळणार असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. जायकवाडी पासून ते डिस्ट्रीब्युशन पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी लवकरात लवकर कसं मिळेल त्यासाठी सर्व माहिती घेतली आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आढावा बैठक घ्यायचं ठरलं. यामध्ये विशेषतः केंद्रातली टीम अधिकारी आले होते आणि या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या शहराला दररोज 24/7 पाणी कसं मिळेल त्यासाठी सुद्धा आढावा घेतला. त्यासाठी 2 बदल सुचवलेले आहेत. सध्याच्या या पाईपलाईनमध्ये प्रेशर जे पाहिजे ते प्रेशर फक्त 12 मीटरचं प्रेशर आहे, ते वाढवून 21 मीटर कसं करता येईल. त्यामुळे एक फायदा होईल की जे आता प्रेशर येत नाही म्हणून मोटर लावतात काही नागरिक, तर ती मोटर लावण्याची गरज पडणार नाही. आणि दुसरं, सध्या मला कल्पना आहे पाणी कमी येत आहे पण महानगरपालिकेची पाणीपट्टी जास्त आणि सर्वांना सारखं रेट दिला जातो. पण आता जेवढं तुम्ही पाणी वापराल तेवढं तुम्हाला पैसे द्यावे लागतील. म्हणून मीटरिंग सिस्टीम आणावी असं केंद्राच्या धोरणानुसार आम्ही केंद्रातून एक पत्र महाराष्ट्राला पाठवून मीटरिंग सिस्टीम आणण्याचा प्रयत्न करतो आहे. संभाजीनगर शहरातच नाही तर काही शहरामध्ये ऑलरेडी मीटरिंग सिस्टीम आहे. 24/7 जर पाणी करायचं असेल तर मीटरिंग सिस्टीम गरजेची आहे. म्हणून मीटरिंग लावावं असंच या बैठकीत ठरलं. आणि हे मीटरिंग लावत असताना कुठल्याही नागरिकावरती 1 रुपयाचा सुद्धा बोजा पडणार नाही. हे शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन मीटर लावून देईल. जायकवाडीमध्ये जी जॅकवेल आपण टाकतोय साधारण 1 किलोमीटर धरणाच्या आत असल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा पाणी आपणाला कमी पडणार नाही. म्हणून मी केंद्र सरकारना सूचना देऊन केंद्राची एक्सपर्ट टीम आज इथं बोलवली. महानगरपालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून काही सूचना दिल्यात. त्या सूचनामध्ये पालन करून या शहराचा पाणी पुरवठा चांगल्या तऱ्हेनं सुरळीत पुढच्या 30 वर्षाचा विचार करून चांगला होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि फक्त प्रयत्नच करतो आहे नाही तर नागरिकांना मुबलक पाणी, स्वच्छ पाणी, 24 तास पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करतो. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 10% आरक्षणामुळे आर्थिक मागासांना आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. संपूर्ण देशभरातल्या आर्थिकदृष्ट्या मागास आणि कुठल्याही जातीचं आरक्षण नसणाऱ्यांना आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहिणारा दिवस आहे. सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माननीय मोदीजींनी जे धाडस दाखवलं की जातीच्या आरक्षणा व्यतिरिक्त 10% आर्थिक मागासांना आरक्षण दिलं.
जे सर्वोच्च न्यायालयात टिकेल की नाही शंका होती, पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं. आणि आता कुठलंही जातीचं आरक्षण नसणाऱ्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांना आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षणाची आणि नोकरीची एक सुवर्ण पहाट झाली. मी सर्वोच्च न्यायालयाचं हा अतिशय प्रो पीपल, आर्थिक मागासांच्या फेवरेबल, लॉजिकल, कायद्याच्या कसोटीवर बसणारा निर्णय दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे खूप आभार मानतो. तसंच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धाडस माननीय मोदीजींनी केलं, मागण्या अनेकांनी केल्या, त्याबद्दल माननीय मोदीजींचं या देशाचा नागरिक म्हणून, या राज्याचा मंत्री म्हणून मी खूप अभिनंदनही करतो, आभारी मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 62व्या दीक्षांत समारंभाची जय्यत तयारी सुरू असून 30 समित्यांची स्थापना करीत महाविद्यालय स्तरावरही दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी आयोजित बैठकीत माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदव्यांचे वितरण संबंधित महाविद्यालयात दीक्षांत समारंभ घेऊन करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ येत्या 19 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र भूषण सुपर कॉम्प्युटरचे जनक विजय भटकर, कुलपती नालंदा विद्यापीठ यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. माजी मुख्यमंत्री शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना डिलीट प्रदान करण्यात येणार आहे. या संदर्भात कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. कुलसचिव डॉक्टर भगवान साखरे, परीक्षा मंडळ संचालक डॉक्टर गणेश मंझा यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले म्हणाले की कोविडमुळे 2 वर्ष दीक्षांत समारंभ होऊ शकला नाही. यंदाचा हा सोहळा अत्यंत दिमागदार व नियोजनबद्ध करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने विविध 30 समित्यांची स्थापना करून तयारी सुरू आहे. या सोहळ्यास प्रमुख मान्यवरांसह सर्व अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 2020 ते 2021 या वर्षातील पदवीचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभापासून आजपर्यंत 565 जणांना PhD घोषित करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत PhD प्राप्त संशोधकांनी दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करण्यासाठी अर्ज करावयाचे आहेत. अधिष्ठाता डॉक्टर भालचंद्र वायकर, डॉक्टर चेतना सोनकांबळे, डॉक्टर प्रशांत अमृतकर, डॉक्टर वाल्मिक सरवदे यांच्यासह सर्व 30 समित्यांचे अध्यक्ष, सदस्य यांची उपस्थिती होती. संलग्नित महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयातच पदवी प्रदान करण्यात येईल. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभानंतर महाविद्यालयातील समारंभ होतील, तर विद्यापीठ मुख्य परिसरात पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी व एमफिल पदवीचे वितरण समारंभाच्या दिवशी परीक्षा विभागातील काउंटरवर पदवी वितरण करण्यात येईल, अशी माहिती डॉक्टर गणेश मंझा यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पंचायत समित्यांच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत काढण्यात आली. यामध्ये 4 पंचायत समित्यांचे सभापती पद महिलांसाठी, एका पंचायत समितीचे अनुसूचित जातीसाठी, तर 3 सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पंचायत समित्यांच्या सभापतींच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. 2014 पासूनचे चक्रानुक्रमे आरक्षण आणि लोकसंख्येच्या प्रमाणाचा विचार करून आरक्षणाची सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार 2022 साठी वैजापूर पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले, तर अनुसूचित जमातीसाठी महाराष्ट्र शासन राजपत्र 4 ऑक्टोबर 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार 2022 मध्ये एकही जागा निश्चित करण्यात आलेली नाही. श्रुती गतखाने या मुलीच्या हाताने नागरिकांचा मागास प्रवर्गाचे व उर्वरित प्रवर्गासाठी चिठ्ठ्या उचलून आरक्षण काढण्यात आले.
पंचायत समितीचे हे आरक्षण कायम राहिल्यास पंचायत समितीचे सभापती पद या तिन्ही गणांच्या विजयी उमेदवारावर अवलंबून राहील। त्यामुळे सभापती पदाचे आरक्षण जाहीर होताच या तिन्ही गणांमधून राजकीय हालचाली वाढल्या आहे। दरम्यान आमखेडा गण अनुसूचित जमाती महिला, सावळद 12 अनुसूचित जाती महिला तर गोंदेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला यासाठी राखीव झालेला आहे। अनेक महिन्यांच्या खंडानंतर घाटी अभ्यागत समितीची बैठक आज पार पडली। यात अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। घाटीतील वर्ग 4 कर्मचाऱ्यांचे क्वार्टर लवकरच जमीनदोस्त केले जाणार आहेत। सोमवारी अभ्यागत समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून घाटी प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात तातडीने क्वार्टरच्या इमारतीवर बुलडोझर फिरवावा असे आदेशही समितीने दिले। घाटी अभ्यागत समितीची दुसरी बैठक तब्बल 6 महिन्यानंतर सोमवारी अध्यक्ष आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत घाटी सभागृहात झाली। यावेळी समिती सदस्य आमदार सतीश चव्हाण, इक्बाल सिंग गिल, मकरंद कुलकर्णी, प्रवीण शिंदे, प्रमोद ठेंगडे, नारायण कानकाटे, भाऊसाहेब जगताप, मेहराज पटेल, अधिष्ठाता डॉक्टर वर्षा रोटे, उपाधिष्ठाता डॉक्टर शिराज बेग, डॉक्टर काशीनाथ चौधरी, डॉक्टर विकास राठोड यांची उपस्थिती होती। घाटीतील वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानावर 60% घुसखोरांनी कब्जा केलेला आहे। अनेक वर्षांपासून ते अनधिकृतरित्या या घरांमध्ये राहत आहेत। त्यांच्यावर घाटी प्रशासन कारवाई का करत नाही असा जाब अभ्यागत समितीच्या सदस्यांनी बैठकीत सुरुवातीलाच विचारला। यावेळी घाटी अधिष्ठाता डॉक्टर रोटे म्हणाल्या, पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या भेटीत त्या ठिकाणीच केली होती। त्यांच्या सूचनेनुसार त्या क्वार्टरचा अहवाल तयार असून बांधकाम विभागानेही त्या जुन्या इमारती पाडणे जरुरी असल्याचा रिपोर्ट दिला आहे। त्यानुसार कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले। शिवसेनेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने धूमधडाक्यात तुळशी विवाह साजरा करण्यात आला। तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीचे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावले जाते। यानंतर सगळीकडे लग्न कार्य व इतर शुभ कार्याला सुरुवात होते। शिवसेनेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने धूमधडाक्यात तुळशी विवाह साजरा करण्यात आला। विशेषतः हिंदू रीतिरिवाजानुसार गजानन नगर येथील महारुद्र हनुमान मंदिर येथून मिरवणुकीने 21 नवरदेवांची वरात काढून गारखेडा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात हिंदू संस्कृतीप्रमाणे वैदिक पद्धतीने मंगलाष्टकांच्या गजरात तुळशी विवाह लावण्यात आला। महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ठिकठिकाणी जोरदार आतिषबाजी तसेच नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले। बँड बाजाच्या तालावर विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, राजू वैद्य यांच्यासह वराडी मंडळींनी जोरदार ठेका धरला होता। यावेळी बोलताना विरोधी पक्षनेता अंबादास दानवे म्हणाले की हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दीपावली हा वसुबारस पासून सुरू होऊन तुळशी विवाहापर्यंत सुरूच असतो। तुळशी विवाह याला खूप महत्त्व आहे। तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीचे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावले जाते। यानंतर सगळीकडे लग्न कार्य व इतर शुभ कार्याला सुरुवात होते। या कार्यक्रमामागे हिंदू परंपरा संस्कृती जपण्याचा उदात्त हेतू असून आजच्या लहान तरुण मुला-मुलींना हिंदू संस्कृतीतील विचार आचार पद्धत समजली पाहिजे। त्यांच्या मनात आपली संस्कृती रुजली पाहिजे, आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे। या उद्देशाने अशा प्रकारच्या सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। या प्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, विधानसभा संघटक राजू वैद्य, स्वामी समर्थ केंद्राचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विलासराव देशमुख, उपजिल्हा प्रमुख संतोष जेजूरकर, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाकचौरे, राजेंद्र दानवे, संचालिका अनुराधा दानवे, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, संपर्क संघटिका सुनीता औलवार, सहसंपर्क संघटिका सुनीता देव, समन्वयक कला ओझा, दुर्गा भाटी, विद्या अग्निहोत्री, राजश्री पोफले, ज्योती काथार, सुकन्या भोसले, मीना गायके आदींची प्रमुख उपस्थिती होती। तसेच परिसरातील माता भगिनी, महिला, शिवसेना पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। मस्त मास्क पहना रहे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर।
फिर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। घाटी रुग्णालयासमोर रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर दोघांची हत्या करण्यात आली असून शहर पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली असून सदर आरोपीने हत्या केल्याची कबुली दिली आहे। घाटी रुग्णालयासमोर रस्त्यालगत असलेल्या फुटपाथवर दोघांची हत्या करण्यात आली आहे। एकाच्या डोक्यात दगड घालून तर दुसऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे। रविवारी रात्री ही घटना घडली। विशेष म्हणजे नेहमीच गर्दीचे ठिकाण असणाऱ्या आणि औरंगाबादची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयाच्या बाजूला दोन्ही खुनाच्या घटना घडल्याचे समोर आले। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले। मृतांमध्ये एक भिकारी आणि दुसरा शहरातील तरुण आहे। गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील खुनांच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळत आहे। दिवाळीत एकामागून एक अशा 3 खुनाच्या घटना घडल्या होत्या। त्याचाच आता पुन्हा एकदा एकाच वेळी दोघांची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे। हत्या करण्यात आलेला एक व्यक्ती रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची प्राथमिक माहिती होत। दरम्यान 2 संशयित आरोपींना बेगमपुरा पोलीस व गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे। दोघांचा खून करणारा त्यांचा नियमित परिचयाचा असलेला शेख बजीर शेख बशीर वय 32 वर्ष, राहणार कोहिनूर कॉलनी औरंगाबाद यास मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून खून करण्याच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे। हे खून नशेखोरीतून झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या म्हटले जात आहे। सदरची कामगिरी ही पोलीस निरीक्षक अविनाश आगाव, पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार, पोलीस निरीक्षक भंडारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सोनवणे, खांडेकर, बेलकर, सानप, खरात, पोलीस उपनिरीक्षक बोडखे, चौहान, राठोड, लक्ष्मण सोनवणे, शेख हैदर, सुदर्शन एखंडे, ज्ञानेश्वर ठाकूर, निकम, संतोष चव्हाण यांनी केली आहे। अनंत भवरे यांच्या नेतृत्वाखाली संविधान जागृती रॅली सोमवारी औरंगाबादेत पोहोचली। त्यानिमित्त दुपारी 12 वाजता भडकल गेट ते क्रांती चौक दरम्यान संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली होती। भारतीय संविधानाविषयी सर्वसामान्यांमध्ये आणखी जागृती निर्माण व्हावी यासाठी अनंत भवरे यांच्या नेतृत्वाखाली संविधान जागृती रॅली सोमवारी औरंगाबादेत पोहोचली आहे। त्यानिमित्त दुपारी 12 वाजता भडकल गेट ते क्रांती चौक या दरम्यान संविधान जनजागरण रॅली काढण्यात आली होती। 21 ऑक्टोबर पासून महाड येथून संविधान जागृती अभियानाला प्रारंभ झाला आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, बुलढाणा, जालना या जिल्ह्यात फिरून ही रॅली 7 नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत दाखल झाली आहे। नंतर ही रॅली अहमदनगर जिल्ह्याकडे रवाना होईल असे जितेंद्र भवरे यांनी कळवले आहे। आपला संपूर्ण भारतीय सर्वसामान्य नागरिक एका दहशतीच्या वातावरणामध्ये जगत आहे। त्याचं कारण असं, गेल्या 70 वर्षापासून आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या या संविधानाच्या बाबतीत आम्ही सर्वसामान्य नागरिक जागृत होऊ शकलो नाही किंवा जागृत होऊ दिल्या गेलं नाही। हाच मुख्य मुद्दा या ठिकाणी घेऊन आम्ही महाडपासून ते नागपूरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन संबंधित सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही संविधानाचं जागृती, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संपूर्ण संविधानिक मूल्य आणि लोकशाही मूल्यांचा आविष्कार करण्यासाठी जागृतीतून कृती, कृतीतून आविष्कार हाच बचाव या ठिकाणी आमच्यासाठी उपयोगाचा आहे। म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन, राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य भारतीय नागरिक या येत्या काळापासून, येत्या निवडणुकीच्या काळापासून संविधानातून जागृत होऊन मतदार राजा जागा झाला पाहिजे हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता आज 2022च्या काळामध्ये केवळ देशातच नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरती या संपूर्ण खोट्या विकासाच्या माध्यमातून विज्ञानाच्या 23,000 अणुबॉम्बची ताकद आम्हाला पृथ्वीला नष्ट करण्याची या वैज्ञानिक लोकांनी, या कूटनीतीच्या राज्य सरकारांनी निर्माण केलेली आहे। याच्यावरती उपाय जर असेल तर केवळ आणि केवळ भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता अनुच्छेद 12 ते 32 या 20 कलमांतर्गतच आम्हाला जागृती होऊ शकते आणि आमची विवेकशक्ती जागृत होऊ शकते। याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणूनच
या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी संविधानाची जागृती त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेमध्ये रस्त्यावर उतरून जाहीर सभेच्या माध्यमातून लोकांशी सुसंवाद साधण्याच्या माध्यमातून संविधानाचं महत्त्व पटवून देत आहोत। आज प्रहार संघटनेच्या वतीने महानगरपालिकेला मुकुंदनगर राजनगरमधील समस्येकडे लक्ष देण्याच्या प्रमुख मागणीसाठी निवेदन देण्यात आले। 15 दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा नरहरी कुलथे यांनी दिला आहे। मुकुंदनगर राजनगर येथील रस्त्याच्या कामासाठी निवेदन देण्यात आलेले आहे। मुकुंदनगर 56 नंबर गेट ते डायमंड टाईल्सपर्यंत आजपर्यंत 20 वर्षात नगरसेवक निवडून आलेला असताना देखील आजपर्यंत 20 वर्षात एकदाही रस्ता झालेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचे काम झालेलं नाही। तरी तात्काळ महापालिका आयुक्तांना विनंती निवेदन देण्यात आलेले आहे। सहाय्यक अतिरिक्त आयुक्त उपस्थित नसल्यामुळे सहाय्यक अतिरिक्त आयुक्त नेमाने सरांच्या हातामध्ये आम्ही निवेदन दिलेले आहे। जर 15 दिवसाच्या येथील रस्त्याचे काम सुरू झालेलं नाही तर 16व्या दिवशी औरंगाबाद महानगरपालिका कार्यालय ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत अर्धनग्न आंदोलन म्हणजे शर्ट काढून मुंबई मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात येईल। केसर आंबा आणि मोसंबी फळपिकाची उत्पादन व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहियो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केसर आंबा व सिट्रस पार्क उभारणीच्या आढावा बैठकीत दिली। औरंगाबादचा केसर आंबा आणि जालन्याची मोसंबी या फळांना भौगोलिक मानांकन मिळाले असल्याने या फळ पिकाचे उत्पादन क्षेत्र वाढवण्याबरोबरच निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाबरोबरच संशोधन व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सिट्रस इस्टेट पार्क उभारण्यात येत असल्याचे मंत्री भुमरे यांनी सांगितले। पैठण तालुक्यात इसारवाडी येथे सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याबाबत जागेचा प्रस्ताव शासनात सादर झाला असून कृषी विभागाची मान्यता देखील काही दिवसात येईल असे पालकमंत्री भुमरे यांनी सांगितले। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रोप वाटिका, अद्ययावत तंत्रज्ञान, विपणन तंत्र याचे प्रशिक्षण देऊन मोसंबीपासून अन्न पदार्थ तयार करण्याचे संशोधन या सिट्रस इस्टेट पार्क मध्ये करण्यात येणार आहे। मराठवाड्यात मोसंबी उत्पादन वाढवण्याच्या हेतूने शासनाने सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याचे निर्णय घेतल्याचा भुमरे यांनी सांगितले। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नर्सरी, शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची निवासी व्यवस्था, प्रयोगशाळा, तपासणी व निर्यातक्षम उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण व तंत्रज्ञानाची माहिती या सिट्रस इस्टेट पार्कमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सुविधा असल्याची माहिती बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली। सिट्रस इस्टेट पार्क उभारणी बाबतच्या प्रस्तावाच्या त्रुटीची पूर्तता करून सिट्रस इस्टेट पार्क सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी कृषी विभागाला दिले। रमाई आवास योजनेचा आढावा जिल्ह्यात रमाई आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरांसाठी आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला। चित्ते पिंपळगाव येथे मंजूर घरांच्या बांधकामास गती देण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित केले। जुनी घरे नियमित करण्याबाबत तसेच विकास क्षेत्रातील घराबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश भुमरे यांनी दिले। या बैठकीत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी रमाई आवास योजनेच्या आढावा बैठकीस उपस्थित होते। या बैठकीस आमदार हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना, जिल्हा निबंधक सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक अनिल कुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बालसागर तौर, सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ कारले, आंबा उत्पादक शेतकरी नंदू काळे कापसे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सत्तार यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्या निवासस्थानी तोडफोड करीत निषेध व्यक्त करण्यात आला। अब्दुल सत्तार यांनी सोमवारी सकाळी साधारण 12 वाजता सुप्रिया सुळे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले। त्यानंतर अवघ्या 4 तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात राजकीय वणवा पेटवला। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवर आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली। त्यानंतर याच प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात विविध ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली। त्याचाच एक भाग म्हणून क्रांती चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्यविधी काढण्यात आली।
क्रांती चौकामध्ये त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले। त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एडीएन सोबत बोलताना अब्दुल सत्तार यांचा निषेध व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। आज अब्दुल सत्तार साहब के जैसा जो मंत्री है वो 50 खोखे लेके महिलाओं का अपमान करते, महिलाओं के बाद जो उन्होंने आज बोला सुप्रिया के दल, आज इसका हमारी राष्ट्रवादी महिलाएं सभी हम उसका जाहिर निषेध करते हैं। हम लोगों की ये मांग है कि अब्दुल सत्तार ने राजीनामा देना चाहिए और उस पर गुन्हा दाखल होना चाहिए। अब्दुल सत्तार आज एक मंत्री आहे आणि सुप्रिया ताई खासदार आहेत, त्या एवढं सगळं महाराष्ट्र घेऊन चालतात। एका महिलाबद्दल त्यांनी असे शब्द बोलायला नाही पाहिजे। आम्ही सर्व महिलांकडनं एकच विनंती करतो की अब्दुल सत्तारवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू। ते बोलले खासदार सुप्रियाताई सुळेंबद्दल, ते जेव्हापर्यंत खासदार सुप्रियाताई सुळेंची व्यक्तिगत माफी मागत नाही तेव्हापर्यंत आंदोलन थांबणार नाही। ही आंदोलनाची सुरुवात आहे। मला आता सांगायचं की हे अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत, जिल्ह्यातले रहिवासी आहेत। बाकी सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू राहतील, पण इथं पण डबलने सुरू राहतील। त्यांनी सगळ्यात पहिले सुप्रियाताईंची वैयक्तिगत माफी मागावी, सगळ्या राज्यातल्या जनतेची माफी मागावी। पण सर्वप्रथम ज्या व्यक्तीबद्दल त्यांनी हे घाणेरडे शब्द वापरलेले आहेत, आता मला त्यांच्याबद्दल अजिबात आवाजाव घालायची इच्छा नाही आहे। तर ही व्यक्ती आरेतुरे घालायचीच लायकीची आहे, पण आमच्यावर आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंचे संस्कार आहेत। त्यामुळे आम्ही त्यांना आवाजाव घालतोय। त्यांनी चुपचाप आता सुप्रियाताईंची दिलगिरी व्यक्त करावी, नाहीतर याचे आगामी काळात परिणाम गंभीर होईल। महामहिम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि महामहिम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना विचारायचं आहे की नेत्यांना ज्या महिला क्षेत्रात काम करतात, ज्या गोरगरीब वंचितांच्या कल्याणासाठी काम करतात, ज्यांना 9 वेळेला महासंसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे, अशा लोकांना ज्या वेळेला तुमचे मंत्री, अशा कर्तृत्ववान लोकांना तुमचे मंत्री ज्या वेळेला घाणेरड्या शिव्या देतात, तर हे तुमच्या पक्षाच्या या तुमच्या खोके सरकारच्या नियमात आणि त्यांच्या विचारात आणि संस्कृतीत बसणार आहे का? याचं उत्तर आता त्यांनी द्यायला पाहिजे। आणि 100% हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा जर महाराष्ट्राचे कृषी मंत्री जर असं वक्तव्य करत असतील तर महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्र हा धोक्यात आहे। महाराष्ट्रातल्या महिला मुली या सगळ्या धोक्यात आहेत। ज्यांनी या महासंसद रत्न सुप्रियाताई खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासाठी अशा अपशब्द जर वापरले असतील तर महिला आणि मुलींसाठी हे काय बोलत असतील याचा आज अंदाज आलेला आहे। त्यांनी लवकरात लवकर ताईंची व्यक्तिगत माफी मागावी आणि लवकरात लवकर राजीनामा द्यावा, कारण की त्यांना या मंत्रिपदाची त्यांनी लाच ठेवलेली नाही, महाराष्ट्राची लाच ठेवलेली नाही आणि यांना महाराष्ट्रातून हकलपट्टी करावी हीच आमची आज मागणी आहे। दरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सत्तार यांच्या औरंगाबाद येथील हिमायतबाग परिसरातील निवासस्थानासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानावर दगडफेक करीत निषेध नोंदवला। सदर ठिकाणी पोलिसांची कुमक पाचारण करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। या घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद शहर पोलीस दलाचे आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता, उपायुक्त मुख्यालय अपर्णा गीते, पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली। माननीय मंत्री महोदय अब्दुल सत्तार साहेब यांच्या निवासस्थानी आज जे आंदोलनकर्ते आले होते त्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून पोलीस स्टेशनला त्यांना नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत। जी काही आता इथे वस्तुस्थिती आहे ते आंदोलनकर्त्यांनी काय काय घटनाक्रम केलेला आहे त्याची आम्ही बारकाईने पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची दक्षता घेत आहोत। जाहीर निषेध करतो। खरं तर महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून ओळखले जाते। सध्याच्या सरकारमधील मंत्रीच असे बेताल वक्तव्य करत असतील तर जनतेने कुणाचा आदर्श घ्यायचा? आणि माझी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आहे की या अशा वक्तव्याचं तुम्ही समर्थन करता का? आणि अशी बेताल वक्तव्य करणारी आमच्या नेत्या सुप्रियाताईंबद्दल अत्यंत घृणास्पद वक्तव्य करणारे असे महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय आदर्श देणार आहात? आणि माझे 2च प्रश्न आहेत। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे वक्तव्य मान्य आहे का? आणि त्याच्यानंतर तुम्ही या घृणास्पद वर्तन करणाऱ्या किंवा वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारवर काय कारवाई करणार? मी याचा जाहीर निषेध करतो आणि त्याचा ताबडतोब राजीनामा घ्यावा त्यांचा, अशी मुख्यमंत्र्यांनी
आता बातमी आहे अहमदनगरची. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे अहमदनगरला दिल्ली गेट येथे अब्दुल सत्तार यांचा निषेध करण्यात आला. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद या ठिकाणी महिलांच्याबद्दल जे अपशब्द वापरले, खरं पाहिलं तर सुप्रिया सुळे ह्या संसदेमध्ये अतिशय विचारवंत म्हणून त्या ठिकाणी गणले जातात आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी संसद रत्न हा सातत्याने दरवर्षी पुरस्कार मिळतात. अशा महिलेबद्दल आज ज्या अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले की ते आज या ठिकाणी बोलणंसुद्धा आपल्यासारख्याला ते आवडत नाही. इतक्या खालच्या दर्जाचं वक्तव्य आज त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या पुरुषांमध्ये सुद्धा एक संतापाची भावना निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राची संस्कृती ही स्त्रियांचा सन्मान करणारी संस्कृती आहे आणि म्हणून अशा संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या या मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा द्यावा, अन्यथा कठोर असे महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रवादी महिला असतील, कार्यकर्ते असतील यांना कठोर भूमिका घेऊन त्या ठिकाणी आंदोलन प्रत्येक ठिकाणी आत्ता तर चालू झालं आहे, परंतु अजूनही तीव्र आंदोलन जिल्ह्यामध्ये उभं राहील. राष्ट्रवादीच्या खासदार ज्या संसद रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, बराच वेळा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आमच्या नेत्या अशा या सुसंस्कृत आहेत आणि दुपारी अब्दुल सत्तार जे शिंदे फडणवीस सरकारचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी अत्यंत शिवराळ भाषेमध्ये हे वक्तव्य केलेलं आहे. त्याचा तर आम्ही निषेध करतोच, पण खंत अशी आहे की शिवरायांच्या राज्यामध्ये स्त्रियांचा आदर व्हायचा, त्यांना मातेसमान जी भूमिका द्यायची, त्याच महाराष्ट्रामध्ये अत्यंत खालच्या दर्जामध्ये हे बोलत आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि शिंदे फडणवीस या खोके सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. सत्तेवर असलेल्या या सरकारमधील काही मंत्र्यांची बेताल वक्तव्य दिवसेंदिवस आपल्याला या ठिकाणी पाहत आहेत. खरं तर यापूर्वी अशा प्रकारे या महाराष्ट्रात असणारी शान चौकत कोणत्या राज्य मंत्रिमंडळातील पक्षाच्या मंत्र्यांनी कधी घालवली नव्हती. परंतु मागील 2-2.5 महिन्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी जे नैसर्गिक सरकार निर्माण झालेलं आहे त्या सरकारमधील खरं तर एका विशिष्ट पक्षाचे काही लोक विशिष्ट प्रकारची आणि जी भाषा वापरत आहेत ती खरं तर महाराष्ट्राची जी अस्मिता आहे त्या अस्मितेला या ठिकाणी धक्का पोहोचत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खरं तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आजच खरं तर एका मंत्र्याने जे अपशब्द वापरले त्या मंत्र्याचा या ठिकाणी मी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या शहराचे आमदार मान्य संग्रामभाई जगताप यांच्या वतीने या ठिकाणी निषेध करत आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलेले आहे ते वक्तव्य मागं घ्यावे अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. नल से जल या योजनेअंतर्गत लागणार औरंगाबादकरांच्या नळाला मीटर. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची घोषणा. औरंगाबादेत घाटी रुग्णालयासमोरील फुटपाथवर नशेखोरांकडून दोघांची निर्घृण हत्या. पोलिसांकडून काही तासातच आरोपीला अटक. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आक्रमक. सत्तार यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्या निवासाची तोडफोड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.